एक गोष्ट सांगून ठेवतो, पण मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तरीही चालेल, विनोदही चालेल, पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या, घराबाहेर काढून मारायचे. आत्ताच सांगून ठेवतोय, सरकारने आणि पोलिसांनी याची नोंद घेऊन ठेवावी. या भाजपवाल्यांची नाटकं खूप झाली आता. हे गेले 5 वर्ष या भाजपवाल्यांनी खूप नाटकं केली आता, कळलं का? आणि हे जर समजा कोणी असेल आणि त्याचा पुरावा पण बघा. मला वाटलं साहेब यांनी शिव्या दिल्या असणार म्हणून. तसं करू नका. त्या असल्या काही गोष्टी करू नका, कळलं का? त्याचे पुरावे तुम्हाला समोर सापडतातच, ते असतातच. परंतु ही गोष्ट नाही सहन करता कामा तुम्ही. आणि जे ढकले असतील ना त्यांच्यावर पण नजर ठेवा. पाच वर्ष या देशाला परेशान करून टाकले या लोकांनी. ते हिंदीतले रवीश कुमार असू देत, नाही तर इथे अनेक लोक असू देत, अनेक पत्रकारांना ह्या प्रकारचे सगळे शिव्या जातात. ते बिचारे पत्रकार पडतात, ते काय ही अशी गोष्ट भूमिका घेऊ शकणार नाहीत म्हणून आमच्या वाट्याला येतं. ते तुम्ही नक्की बघा टेलिव्हिजनवरती, हे ते असतात ते यूट्यूबवरती रवीश कुमारांच्या आणि त्या कोण ते दुआ, विनोद दुआ यांचे शो बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी खऱ्या काय त्या कळायला लागतील. द वायर हे सगळं बघा तुम्ही. आणि बाकीचे ते काय, ते सगळे बाकीचे टेलिव्हिजनचे पत्रकार बंद करून टाकलेले आहेत. मी मध्यंतरी विचार करत होतो ते चाटे क्लासेस बंद कसं झालं, नंतर कळलं मला ते दिल्लीत सुरू झालं. दिल्लीतले आपले ह्यांचे पत्रकार सगळे चॅनलचे चाटे क्लासेस चालू आहे आपले. पण या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत. ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही. तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनलवरनं तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत. तो काय दिल्लीला जाणार काय? तर उद्या यायचा साहेब तिकीट. हमारे यहाँ मुख्तलिफ कंपनियों के इलेक्ट्रॉनिक्स और प्लास्टिक के तमाम सामान और फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रॉपरेटर हाफिज मदरुल्लाह बेग, अदर बेग, अल बरकात होम अप्लायंसेस, फर्नीचर एंड इलेक्ट्रॉनिक्स, टायरबोर्ड, दिगलू नाका, नांदेड़. नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहे.